भाऊबहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी शांतपणे बदलतंय असं तुम्हाला जाणवतंय का? बाहेरून सगळं पूर्वीसारखंच दिसतंय, पण आतून परिस्थिती वेगळी दिशा घेत आहे. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर पुढची काही मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण 2026 तुमच्यासाठी गोंगाटात नाही तर शांततेत जिंकण्याचं वर्ष ठरणार आहे. कधी कधी मोठे बदल ढोल ताशांनी जाहीर होत नाहीत. ते हळूहळू, सावकाश आणि योग्य वेळी उलगडतात. तुमच्या भोवती काही दारं बंद होताना दिसत असतील तर घाबरू नका. कदाचित तुमच्यासाठी एक मोठं दार उघडण्याची तयारी सुरू आहे. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण यात तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो तुमच्या पुढच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतो. घाई करू नका, कारण खेळ आधी सुरू झालाय आणि त्यात तुमची चाल खूप महत्त्वाची आहे. मकर राशी 2026 शांत रहा. तुमच्यासाठी मोठा खेळ आधी सुरू झालाय. 2026 हे वर्ष मकर राशीसाठी बाहेरून साधं दिसेल, पण आतून मोठे बदल घडवणारे ठरेल. तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी शांतपणे आकार घेत आहेत. अजून परिणाम दिसत नसले तरी नशीब तुमच्यासाठी पडद्यामागे काम करत आहे. घाई केली तर संधी हातातून जाईल, पण संयम ठेवला तर मोठा फायदा निश्चित आहे. या वर्षात करिअरच्या बाबतीत महत्त्वाची हालचाल होईल. अचानक जबाबदारी वाढेल, एखादा नवीन प्रोजेक्ट मिळेल किंवा जुनी मेहनत अचानक ओळखली जाईल. काही जणांना जॉब बदलण्याची संधी येईल, तर काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार मजबूत होईल. निर्णय घाईत घेऊ नका, शांत निरीक्षण करा आणि योग्य वेळ साधा. आर्थिक बाबतीत वर्ष स्थिरतेकडे नेणारं आहे. सुरुवातीला खर्च वाढलेले वाटतील, पण वर्षाच्या मध्यावर एखादा अनपेक्षित लाभ, बोनस, थकलेली रक्कम किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. पैशांबाबत शिस्त ठेवली तर 2026 तुमच्या आर्थिक पायाभरणीसाठी मजबूत ठरेल. नातेसंबंधांमध्ये थोडी कसोटी असेल, काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण संवादाने ते सहज मिटतील. कुटुंबात तुमची भूमिका अधिक जबाबदार बनेल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल, पण तुम्ही संयम दाखवणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत ताण टाळणं आवश्यक आहे. कामाचा दबाव वाढला तरी विश्रांती घ्या. नियमित चालणे, साधी प्राणायाम पद्धत किंवा ध्यान केल्यास मन स्थिर राहील. मानसिक शांतता राखली तर शारीरिक त्रास आपोआप कमी होतील. या वर्षाचं गुपित एकच आहे, शांतता आणि सातत्य. मोठा खेळ सुरू झालाय, पण त्याचा आवाज अजून बाहेर आलेला नाही. तुमचं भाग्य तुमच्या मेहनतीला साथ देत आहे. विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य दार उघडेल. मकर राशीसाठी 2026 हे वर्ष धीर, शिस्त आणि विश्वास ठेवणाऱ्यांचं आहे. जे स्थिर राहतील ते शेवटी सर्वात मोठी झेप घेतील. 2026 मध्ये मकर राशीच्या जीवनात एक वेगळीच परिपक्वता दिसेल. आतापर्यंत तुम्ही जे निर्णय भावनेपेक्षा जबाबदारीने घेतले, त्यांची फळे आता हळूहळू समोर येतील. अनेक वर्ष मनात ठेवलेली एखादी मोठी योजना या वर्षी प्रत्यक्षात येऊ शकते. तुम्हाला जाणवेल की परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे, पण ती हळूहळू आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकत आहे. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीसाठी हे वर्ष विस्ताराचे आहे. जुन्या ग्राहकांशी संबंध अधिक घट्ट होतील आणि नवीन लोक तुमच्या कामावर विश्वास ठेवतील. एखादा छोटा निर्णय मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट करार आणि पारदर्शक व्यवहार ठेवले तर नफा वाढेल. धाडस कराल, पण मोजून केलेले धाडसच फायद्याचे ठरेल. नोकरीत असणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. काही वेळ तुम्हाला अतिरिक्त काम दिले जाईल, पण याच कामातून तुमची ओळख तयार होईल. वर्षाच्या उत्तरार्धात बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. स्वतःची क्षमता कमी समजू नका. तुमच्यात नेतृत्व गुण आहेत, फक्त त्यांना योग्य मंच मिळण्याची वाट पाहत आहे. घरगुती वातावरणात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. घर बदलणे, मालमत्ता खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी मोठी गुंतवणूक. या निर्णयात तुम्ही पुढाकार घ्याल. तुमच्या शांत आणि विचारपूर्वक स्वभावामुळे सर्वांना सुरक्षित वाटेल. कुटुंबात तुमचा सल्ला अंतिम मानला जाईल. मैत्री आणि सामाजिक आयुष्यात काही जुने संबंध पुन्हा जुळू शकतात. एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येईल आणि त्यातून फायदा किंवा नवीन संधी मिळू शकते. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. आध्यात्मिकदृष्ट्या हे वर्ष अंतर्मुख करणारे आहे. तुम्हाला कळेल की बाहेरील यशापेक्षा मनशांती अधिक मौल्यवान आहे.
नियमित प्रार्थना, जप किंवा ध्यान यामुळे तुमची निर्णय क्षमता अधिक स्पष्ट होईल. अंतर्ज्ञान वाढेल आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलाल. ऑक्टोबर नंतर परिस्थितीत वेग जाणवेल. आतापर्यंत ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या अचानक पुढे सरकतील. प्रवासाची संधी, नवीन शहराशी संबंध किंवा परदेशाशी निगडीत कामाची शक्यता निर्माण होईल. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षासाठी दिशा ठरवतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2026 तुम्हाला गोंधळात टाकणार नाही, पण तुम्हाला अधिक सक्षम बनवणार आहे. जे धीराने पुढे जातील त्यांच्यासाठी हे वर्ष टर्निंग पॉइंट ठरेल. तुमच्या प्रयत्नांची किंमत मिळेल, पण त्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल. शांत राहा, कारण तुमच्या जीवनातील मोठी चाल आधीच योग्य दिशेने सरकत आहे. 2026च्या शेवटच्या टप्प्यात मकर राशीच्या आयुष्यात एक वेगळी स्पष्टता निर्माण होईल. जे निर्णय आधी गोंधळात घेतले जात होते ते आता आत्मविश्वासाने आणि ठामपणे घेतले जातील. तुम्हाला जाणवेल की लोक तुमच्याकडे फक्त जबाबदार व्यक्ती म्हणून नाही, तर निर्णयक्षम मार्गदर्शक म्हणून पाहू लागले आहेत. तुमच्या शब्दांना वजन मिळेल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षण निर्माण होईल. तुम्ही कमी बोलून जास्त परिणाम साधणारे व्हाल. सभोवतालच्या लोकांना तुमची स्थिरता आणि शांतता प्रभावित करेल. काहींना तुमच्या सल्ल्यामुळे मोठा फायदा होईल आणि त्यातून तुमचं सामाजिक स्थान उंचावेल. विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असणाऱ्या मकर राशीसाठी वर्षाचा शेवटचा भाग अत्यंत महत्त्वाचा असेल. एकाग्रता वाढेल, अभ्यासात गती येईल आणि आधी कठीण वाटणारे विषय समजायला लागतील. सातत्य ठेवल्यास यशाची दारे उघडतील. कौटुंबिक पातळीवर एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. शुभ कार्य, नव्या सदस्याचे आगमन किंवा घरात सकारात्मक बदल. घरातील वातावरण अधिक सौम्य आणि समजूतदार बनेल. जुन्या मतभेदांवर पडदा पडेल आणि नात्यांमध्ये विश्वास वाढेल. स्वतःच्या विकासासाठी तुम्ही एखादा नवीन कौशल्य अभ्यासक्रम, ऑनलाईन प्रशिक्षण किंवा छंद जोपासण्याचा निर्णय घेऊ शकता. हे पाऊल पुढील काही वर्षात आर्थिक किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी उपयोगी पडेल. स्वतःमध्ये गुंतवणूक करणे हीच या वर्षाची खरी शिकवण ठरेल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अचानक एखादी मोठी बातमी मिळू शकते. ती करिअर, आर्थिक लाभ किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते. या बातमीमुळे तुमच्या मनात दीर्घकाळ चाललेली चिंता दूर होईल. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण ही पुढील यशाची तयारी होती. या वर्षाचा अंतिम संदेश असा आहे की मकर राशीने स्वतःवर शंका घेणे थांबवावे. तुम्ही जितके स्वतःवर विश्वास ठेवाल तितके नशीब तुमच्या बाजूने काम करेल. 2026 तुम्हाला केवळ यश देणार नाही, तर तुमच्या कर्तृत्वाची जाणीवही करून देणार आहे. शांत, संयमी आणि ठाम राहिलात तर हे वर्ष तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय लिहून जाईल. 2026च्या प्रवासात मकर राशीला एक महत्त्वाची जाणीव होईल. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याची गरज नसते. काही प्रसंग तुम्हाला सोडून देण्याची शिकवण देतील. जे हातात नाही ते स्वीकारण्याची ताकद मिळेल आणि यामुळे मनातील भार हलका होईल. ही मानसिक मोकळीक पुढील निर्णय अधिक प्रभावी बनवेल. या वर्षात तुमच्या वेळेचे व्यवस्थापन अत्यंत निर्णायक ठरेल. काम, कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ यांचा समतोल साधताना सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण हळूहळू तुम्ही स्वतःची एक शिस्तबद्ध पद्धत तयार कराल. ही पद्धत पुढील अनेक वर्ष तुमच्यासाठी यशाची किल्ली ठरेल. तांत्रिक किंवा डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी नवीन संधी निर्माण होतील. ऑनलाईन प्लॅटफॉर्म, दूरस्थ काम किंवा नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी लाभेल. या बदलांना स्वीकारलात तर उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. काळानुसार स्वतःला अपडेट ठेवणे फायदेशीर ठरेल. भावनिक पातळीवर काही गोष्टी स्पष्ट होतील. एखाद्या व्यक्तीबद्दलचा संभ्रम दूर होईल किंवा दीर्घकाळ मनात दडवलेली भावना व्यक्त करण्याची वेळ येईल. प्रामाणिक संवाद केल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. काहींसाठी हा काळ नवीन नात्याची सुरुवात करणारा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत जीवनशैलीत छोटे बदल मोठा फरक घडवतील. झोपेची वेळ नियमित करणे, हलका व्यायाम किंवा साधे आहार नियम पाळणे यामुळे ऊर्जा वाढेल. शरीरातील थकवा कमी होईल आणि काम करण्याची क्षमता वाढेल. मानसिक स्थैर्य राखण्यासाठी निसर्गाशी जवळीक वाढवणे उपयुक्त ठरेल. आर्थिक नियोजनात दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष जाईल. भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल. घर, जमीन किंवा दीर्घकालीन बचत यासंबंधी विचार पुढे येतील. योग्य सल्ला घेऊन घेतलेले निर्णय पुढील काळात स्थैर्य देतील. वर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की 2026ने तुम्हाला केवळ बाह्य प्रगती दिली नाही, तर आतून अधिक सक्षम, परिपक्व आणि आत्मनिर्भर बनवले आहे.
प्रत्येक अडथळा तुमच्या धैर्याची परीक्षा होता आणि प्रत्येक संधी तुमच्या मेहनतीचा सन्मान. शांतपणे, स्थिरपणे आणि विश्वासाने चालत राहिला तर पुढील वर्ष आणखी उंच भरारी देणारी ठरतील. 2026 मध्ये मकर राशीच्या आयुष्यात एक वेगळाच आत्मसन्मान जागृत होईल. आतापर्यंत तुम्ही अनेकदा इतरांच्या अपेक्षांनुसार वागलात, पण आता स्वतःच्या मूल्यांना प्राधान्य द्याल. मला काय हवे आहे हा प्रश्न स्पष्टपणे समोर येईल आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू होईल. यामुळे तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल. या काळात तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल दिसेल. आधी जिथे तुम्ही सर्व काही स्वतःवर घेत होता, तिथे आता योग्य लोकांवर जबाबदारी सोपवण्याची कला शिकाल. टीमवर्कमधून यश मिळेल, सहकार्यांशी समन्वय वाढेल आणि त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. नेतृत्व करताना कठोरपणा आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधाल. काही मकर राशींच्या जीवनात अचानक प्रवासाचा योग येईल. हा प्रवास फक्त भौतिक नसेल तर विचारांचा आणि अनुभवांचा असेल. नवीन ठिकाणे, नवीन लोक आणि वेगवेगळ्या संस्कृतीचा परिचय तुमचा दृष्टिकोन विस्तृत करेल. या अनुभवातून आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील निर्णय अधिक व्यापक दृष्टीने घ्याल. कला, लेखन, संगीत किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात रुची असलेल्या मकर राशींना स्वतःची अभिव्यक्ती करण्याची संधी मिळेल. आत दडून ठेवलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतील. तुमच्या कल्पनाशक्तीला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. छंदातूनही आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये एखादा मोठा निर्णय तुमच्या हातात येईल. घरातील वातावरण अधिक संतुलित ठेवण्याची भूमिका तुम्ही निभवाल. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊन घेतलेले पाऊल योग्य ठरेल. घरातील एखादी जुनी समस्या कायमची सुटण्याची चिन्हे दिसतील. भावनिक स्थैर्य हे या वर्षाचे मुख्य वैशिष्ट्य ठरेल. पूर्वी जे प्रसंग तुम्हाला अस्वस्थ करायचे, त्याच प्रसंगांना आता तुम्ही शांतपणे सामोरे जाल. तुमच्या मनात एक प्रकारची अंतर्गत ताकद निर्माण होईल. ही ताकद पुढील अनेक आव्हानांसाठी तुम्हाला सज्ज करेल. वर्ष संपताना तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की 2026 हे फक्त यशाचे वर्ष नव्हते, तर आत्मपरिवर्तनाचे वर्ष होते. तुम्ही अधिक धाडसी, अधिक सजग आणि अधिक जबाबदार बनला आहात. पुढील काळात तुमच्या मार्गावर येणाऱ्या संधी तुम्ही निर्धाराने स्वीकाराल, कारण आता तुम्हाला स्वतःची क्षमता पूर्णपणे ओळख झाली आहे. 2026च्या प्रवासात मकर राशीला स्वतःच्या मर्यादा नव्याने समजतील. ज्या चौकटीत तुम्ही वर्षानुवर्षे स्वतःला ठेवले होते, त्या चौकटी मोडून पुढे जाण्याची हिंमत येईल. मी एवढंच करू शकतो हा विचार बदलून मी आणखी पुढे जाऊ शकतो असा दृष्टिकोन तयार होईल. ही मानसिक झेपच पुढील मोठ्या यशाची बीज रोवेल. या काळात निर्णय घेण्याची गती वाढेल. पूर्वी अनेकदा विचार करत बसायचात, पण आता योग्य माहिती गोळा करून वेळीच कृती कराल. या सवयीमुळे स्पर्धात्मक वातावरणात तुम्हाला आघाडी मिळेल. काही मकर राशींना नवीन क्षेत्रात पावले ठेवण्याची प्रेरणा मिळेल. जिथे सुरुवातीला भीती वाटेल, पण पुढे त्यातून मोठी प्रगती साध्य होईल. आर्थिकदृष्ट्या संसाधनांचा योग्य वापर करण्यावर भर राहील. अनावश्यक खर्च आपोआप कमी होतील, कारण तुम्ही प्राधान्यक्रम स्पष्ट कराल. भविष्यातील मोठ्या ध्येयासाठी निधी बाजूला ठेवण्याची सवय लागेल. काहींना वारसा मालमत्ता किंवा कुटुंबाशी संबंधित आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची वेळ येईल. मानसिक आरोग्याबाबतीतही जागरूकता वाढेल. स्वतःला वेळ देण्याची, शांत बसून विचार करण्याची सवय लागेल. गर्दीपेक्षा निवांतपणा जास्त प्रिय वाटेल. एकांतातून तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. या कल्पना पुढील काळात प्रत्यक्ष कृतीत उतरतील आणि त्यातून वेगळेपण निर्माण होईल. नातेसंबंधाच्या बाबतीत स्पष्ट सीमारेषा आखण्याची वेळ येईल. जिथे तुमचा आदर होत नाही तिथे अंतर ठेवण्याचा निर्णय घ्याल. हे कठीण वाटेल, पण दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. ज्या लोकांना तुमची खरी किंमत कळते ते तुमच्या अधिक जवळ येतील. काही मकर राशींना अध्यापन, मार्गदर्शन किंवा सल्लागाराची भूमिका मिळू शकते. तुमच्या अनुभवाचा फायदा इतरांना होईल. या भूमिकेमुळे तुमच्यातील आत्मविश्वास आणखी वाढेल. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळेल. वर्षाच्या शेवटच्या क्षणी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की प्रत्येक टप्पा काहीतरी शिकून गेला. तुमची ओळख केवळ मेहनती व्यक्ती म्हणून नाही, तर दूरदृष्टी असलेल्या व्यक्ती म्हणून तयार झाली आहे. 2026ने तुमच्या जीवनात अशी भक्कम पायाभरणी केली आहे की पुढील कोणतेही वर्ष तुम्हाला सहज डळमळीत करू शकणार नाही. तुमची वाट आता अधिक स्पष्ट, स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे. मकर राशीचे आहात का? मग हा संकेत तुमच्यासाठीच आहे. आजचा संदेश जर मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इथेच थांबू देऊ नका. तुमच्या आयुष्यात
सध्या काय बदल सुरू आहेत हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांसाठीही प्रेरणा ठरू शकतो. जर तुम्हाला अशी सखोल आणि मनाला भिडणारी राशी भविष्य माहिती हवी असेल, तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढचा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला शेअर करा, ज्यांची मकर राशी आहे आणि जे सध्या संघर्षातून जात आहे. कधी-कधी योग्य वेळी मिळालेला एक संदेशही आयुष्याची दिशा बदलू शकतो. तुमचा विश्वास, तुमचा प्रतिसाद आणि तुमची साथ यामुळेच हे प्रवास पुढे जात आहेत. पुढील राशी कोणती घ्यावी असे तुम्हाला वाटते तेही नक्की कळवा. तुमचा सहभागच या कुटुंबाची खरी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ.